येणाऱ्या पावसात आपल्या बाल्कनीतील फुलं असो झाडं असो हे खराब होत असतात। सतत ओल कुंद दमट वातावरण याने झाडांना तर बुरशी लागत असते आणि इतर रोगांचा देखील यामध्ये वाढ होत असते। फुलं असो फळं असो यांचे गळण्याचे प्रमाणही वाढत असते। मान्सून पूर्व पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसात झाडांना हिरवळ तर मिळते पण त्याचप्रमाणे झाडांचे नुकसान देखील होत असते। सततचा ओलावा असल्याने झाडांची मुळं ही कुजू लागत असतात। त्यामुळे मातीमध्ये जे काही मॅक्रोन्यूट्रिएंट्स असतात ते देखील रिमूव्ह होऊ लागत असतात। शिवाय मुसळधार पाऊस आणि वारा यामुळे झाडांच्या फांद्या पाने ते देखील तुटू शकतात। मग ते इनडोअर प्लांट असो किंवा आउटडोअर प्लांट असो। अनेकदा जास्त पावसामुळे देखील आपले बाल्कनीतील किंवा कुंडीतील झाडे असो रोपं असो हे खराब होऊ शकत असतात किंवा या मोसमात झाडांची जास्त किंवा एक्स्ट्राची जर आपण काळजी घेतली नाही तर मात्र झाडे दगावत असतं। सो मंडळी आपण या झाडांची आपल्याला अतिरिक्त काळजी मात्र घेणे हे गरजेचेच आहे। सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या आधी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी पावसाळ्यात बागकाम करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या लक्षात ठेवायला हव्या ते जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे आणि आजचा व्हिडिओ हा त्या रिगार्डिंगचाच आहे। ॲक्च्युली मान्सून पूर्व पावसाळा हा 1 महिना आधी सुरू झालेला। मे महिना जवळपास आमच्याकडे तर 15 दिवसापासून कंटिन्युअसली पाऊस आहे आणि झाडांची कंडिशन तुम्ही पाहणार तर काही प्लस आणि काही मायनस गोष्टी तर त्यामध्ये चालूच असतात। शिवाय भरपूर अशी हवा वारा देखील चाललेला आहे। सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की झाड आहे त्याच्यावर जे काही कावळ्याने घरटं बांधलेलं आहे एवढी हवा चाललेली आहे पण मात्र कावळा काय ते घरटं सोडायचं नाव घेत नाही आणि त्या घरट्यावरून टसचे मस काही होत नाही आहे। सो तेच दाखवण्याचा या ठिकाणी थोडासा प्रयत्न चाललेला होता। सो मंडळी भरपूर अशी हवा चाललेली आहे त्यामुळे जी काही नाजूक झाडं आहेत त्यांना मात्र सपोर्ट द्यायला विसरू नका। त्यांना एखाद्या काठीचा असो किंवा एखाद्या म्हणजे तुमच्याकडे जर स्टिक वगैरे असेल तर त्याचा नक्कीच त्यांना सपोर्ट द्या। वेली ज्या असतात त्यांना मात्र अशा वादळाने भरपूर असा धोका होत असतो त्यामुळे अशा वादळाच्या वेळेमध्ये त्यांना जी काही म्हणजे जे काही त्यांना सपोर्टची गरज असते तेवढं मात्र नक्की द्या किंवा एखादी दोरीच्या सहाय्याने देखील तुम्ही बांधू शकता। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की आज देखील सदाफुली मात्र भरभरून अशी फुलं देत आहे। सो सदाफुली चांगली आहे, तिचे काही पानं वगैरे पिवळे पडत नाही आहे। जास्त काही बाल्कनीत एवढा पाऊस लागत नाही आणि ज्यावेळेस पाण्याची गरज कुंडीला असते किंवा झाडांना असते त्यावेळेस मात्र मीच हे पावसाचं पाणी कलेक्ट करून तेच पाणी सध्या झाडांना देखील देत आहे कारण की पावसाचं पाणी झाडांना एक प्रकारचं फर्टिलायझर सारखंच काम करत असते। सो पाऊसही भरपूर सुरू आहे तरी देखील हिरवळही वाढत आहे आणि पिवळसरपणा जो काही आहे तो गोकर्णाच्या झाडावरचा मात्र काही केल्या कमी होत नाही आहे। लास्टच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुमच्याशी जे काही आपल्याला कुंड्यांमध्ये किंवा ज्या काही बागेमध्ये काळजी घ्यायची असते झाडांची त्या रिगार्डिंगचा देखील मी एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्यामध्ये पावसाळ्यात कुंडीतल्या झाडांना पाणी घालावं किंवा नाही घालावं आणि जर घालायचंच असल्यास त्याचं प्रमाण किती ठेवावं हा व्हिडिओ मी शेअर केलेला होता। सो मंडळी अजूनही तुम्ही जर त्या व्हिडिओला भेट दिली नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ चेकआउट करा। तो व्हिडिओ तुमचा आता सध्या भरपूर असा फायदेशीर ठरणार आहे। सध्या पावसाळ्याची सिरीज चाललेली होती, खूप छान छान प्रकारची खतं आपण झाडांना देत होतो पण मात्र गेले 15 ते 3 आठवडे झाडांना कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर देणं होत नाही आहे पण मात्र झाडांची ग्रोथ ही चांगलीच आहे। पण आता अशा कंडिशनमध्ये यांना पाणी देणं देखील तेवढंच गरजेचं असतं कारण की पूर्णपणे पावसाचं पाणी हे काही झाडांपर्यंत पोहोचत नसतं। सो आता पुन्हा पावसाळ्याची जी सिरीज आहे ती कालपासून स्टार्ट केलेली आहे। सो कालचा जो पहिला व्हिडिओ होता मी तो शेअर केलेला आहे की पावसाळ्यात झाडांना पाणी देऊ किंवा नाही देऊ आणि द्यायचं असल्यास ते किती प्रमाणात द्यावं। सो नक्की तो व्हिडिओ चेकआउट करा आणि त्यानंतर आता आपण पावसाळ्यात बागकाम करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या ते आता सर्वात पहिले जाणून घेऊया। मंडळी आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या काही झाडांच्या किंवा कुंडींच्या खाली ह्या ज्या प्लेट्स ठेवत असतो त्यामध्ये अतिरिक्त पाणी हे साचत असतं। सो वेळोवेळी हे पाणी तुम्ही रिमूव्ह करून घ्या जेणेकरून जर प्लेट रिकामी राहिली तर
अतिरिक्त पाणी काढल्याने पुन्हा कुंडीमध्ये जे काही साचलेलं पाणी असतं ते पुन्हा ते जे काही प्लेट असतं त्यामध्ये पुन्हा निथळून येत असतं आणि थोडंफार एअर सर्क्युलेशन होण्यास देखील मदत होत असते। त्यानंतर जर झाडं तुमची खूप जुनी झाली असतील तर ही ती योग्य वेळ आहे की त्यांची माती बदलण्याची वेळ आहे। सो तुम्ही जुनं असलेल्या झाडांची माती बदलू शकतात। त्यानंतर रोपांची छाटणी करण्यासाठी पावसाळा मात्र हा सर्वोत्तम आहे। म्हणजे वरून अगदी हलकी अशी तुम्ही छाटणी केली तर नवीन त्या ठिकाणी फांद्या येण्यास देखील मदत होत असते। त्यानंतर मंडळी की या आता सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे अशा वेळेस तुम्ही कुठल्याही सीड्स ग्रो करायला ठेवल्या तर त्या छान प्रकारे ग्रो होणार आहेत। सो तुम्ही पुन्हा हिवाळ्यामध्ये म्हणा किंवा पुढच्या 2 ते 3 जे काही सीजनल फ्लावर्स असतात तुमच्याकडे जर सीड्स असतील तर तुम्ही कुठल्याही गोष्टींचे सीड्स आता जर ग्रो केले तर ते कुठल्याही छान प्रकारे त्यांना अंकुर येत असतात आणि सीड्स या ग्रो होत असतात। सो मी देखील लास्ट वीकला सीड्स ग्रो करायला ठेवलेल्या होत्या। सो आता या ठिकाणी त्या छान प्रकारे ग्रो होत आहेत आणि आज पुन्हा नवीन सीड्स मी ग्रो करायला ठेवलेल्या होत्या। सो फ्लावर प्लांट्सच्या तुमच्याकडे कटिंग्स असतील सीड्स असतील तर तुम्ही आता पावसाळ्यामध्ये छान प्रकारे त्या ग्रो करून घ्या आणि पावसाच्या पाण्याने त्या लवकर ग्रो देखील होत असतात। त्यानंतर मंडळी वेळ येत असते की ज्यावेळेस आपण झाडांना छाटणी करत असतो त्यावेळेस त्यांना नवीन फांद्या देखील येण्यास मदत होत असते आणि कुंडीच्या मातीमध्ये गांडूळ खत किंवा शेणखत टाकल्याने झाडे देखील हिरवीगार राहत असतात। त्यामुळे जमिनीची देखील सुपीकता वाढत असते आणि झाडांची जी काही वाढ आहे ती देखील झपाट्याने होत असते। पण मात्र खत हे नेहमी माती कोरडी असल्यावरच घालावे। सध्या तर ऊन नाहीच आहे, सूर्यप्रकाश नसल्यामुळे माती कोरडी होणे म्हणजे खूप कठीण काम झालेलं आहे। पण जर तुम्ही कुंडी ही ज्या ठिकाणी पाऊस लागत नसेल अशा ठिकाणी जर कुंडी ठेवली तर मात्र त्यातील मातीचा हवेने का असेना थोडा ओलसरपणा किंवा चिकटपणा जो आहे तो दूर होतो। सो थोडी माती कोरडी झाल्यावर तुम्ही त्यामध्ये शेणखत किंवा गांडूळ खत देऊ शकतात। सध्या तेच देणं फायदेशीर आहे। सध्या पावसाच्या पाण्यामध्ये देखील नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त होत असतं आणि कंटिन्युअसली पाऊस असल्यामुळे झाडांना देखील अजीर्ण झाल्यासारखं होत असतं, म्हणजे डायजेस्ट होत असतात काही गोष्टी। त्यामुळे आपण शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर करू शकतात, वर्मी कंपोस्टचा वापर करू शकतात किंवा ऑर्गॅनिक कंपोस्टचा वापर करू शकतात। आता मात्र तुम्ही कुठल्याही प्रकारचं मस्टर्ड केक असो किंवा कुठलंही ग्राउंडनट केक असो म्हणजेच आपलं जी काही मोहरीची पेंड वगैरे सारखी खतं असतात ती जळ खतं देऊ नये, कारण की त्याने बुरशी होण्याचे चान्सेस हे जास्त असतात। मस्टर्ड केकने तर लवकर बुरशी येत असते मातीला, त्यामुळे ज्या खतांनी झाडाला किंवा मातीला बुरशी येणार नाही सो अशीच खतं आपल्याला झाडाला आता देऊन घ्यायची आहे। त्यामुळे तुम्ही झाडाला सध्या शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट वगैरे सारखी जी काही खतं आहेत किंवा बनाना पील फर्टिलायझर आहे, म्हणजे केळीची सालं सुकून त्याची पावडर तयार करणे, संत्र्यांच्या सालींची पावडर, लिंबाच्या सालींची पावडर, या पावडर कशा तयार कराव्या या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी बऱ्याच वेळेस शेअर केलेले आहेत। सो तुमच्याकडे जर ते पावडर फॉर्ममधले फर्टिलायझर असतील तर तुम्ही ते आता झाडांना देऊ शकतात। त्यानंतर मंडळी पावसाळ्यात झाडांसमोर वाढणारे जे काही तण असते तो वेळोवेळी काढून टाका, अन्यथा ते झाड हे पूर्णपणे झाकून टाकत असतात आणि तणामुळे रोपाला देखील काहीही रोग होण्याचे किंवा बुरशी होण्याचे मातीमध्ये हे चान्सेस असतात। त्यामुळे अतिरिक्त जे काही गवत कुंडीमध्ये उगवत असेल तर वेळोवेळी मात्र त्याला काढून टाका। मंडळी वेळोवेळी झाडांची देखील तपासणी करत राहा। जी पाने पिवळी झालेली आहेत किंवा ज्यात किडे आहेत ती वेळोवेळी काढून टाका, अन्यथा आपल्याला झाडांचं संरक्षण करण्यासाठी नीम ऑइल स्प्रे करणं देखील तेवढंच गरजेचं आहे। पण सध्या मातीमध्ये आणि झाडांवर भरपूर प्रमाणात ओलावा आहे, सो अशा वेळेस डायरेक्ट जी काही खराब झालेली पाने आहेत ती झाडावरून रिमूव्ह करणे हाच आपल्यासाठी बेस्ट असा ऑप्शन आहे। त्याने सॉफ्ट अशी कटिंग देखील झाडांची होऊन जाईल आणि पुन्हा नवीन ब्रांचेस देखील झाडावर येण्यास मदत होत असते। त्यामुळे अशी पानं काढण्यासाठी अजिबात दचकू नका किंवा घाबरू नका, कारण की पावसाच्या पाण्याने लवकर ही झाडांची न्यू ग्रोथ जी असते ती लवकर होत असते। सो तुम्ही वेळोवेळी अशी जी खराब झालेली पाने असतात किंवा जेही काही झाडांवर कीड आलेली असेल आणि आटोक्यात येत नसेल तर मात्र अशा वेळेस तुम्ही नीम ऑइलचा देखील वापर करू शकतात। एका झाडावरची कीड दुसऱ्या झाडावर पसरायला देखील वेळ लागत नसतो।
आणि मंडळी, आपल्याकडे अशी काही रोपं असतात की ज्यांना जास्त पाण्याची आवश्यकता नसते. सो अशी रोपं पावसात ठेवू नका, कारण की जास्त पावसाने देखील ही रोपं खराब होऊ शकतात. झाडांची पाने जर पिवळे पडत असतील तर मात्र त्यांना पाणी जास्त होत आहे हे देखील झाडं ही सिग्नल देत असतात. तर हे सिग्नल देखील ओळखायला नक्की शिका. मंडळी, सतत कोसळणाऱ्या पावसानंतर आपल्याला आस असते ती म्हणजे सूर्यप्रकाशाची, बरोबर ना? सो झाडांना देखील सूर्यप्रकाश हवा असतो. सो सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी झाडांना हलवा, आणि जर सूर्यप्रकाश येतच नसेल तर मात्र ज्या ठिकाणी भरपूर चांगल्या प्रमाणात हवा येत असेल, दमट वातावरण नसेल, अशा ठिकाणी तरी मात्र झाडांची कुंडी ही हलवा. त्यानंतर कुंडीमध्ये पाणी साचू नये म्हणून कुंडी ही पूर्णपणे माती आणि खताने भरावी. योग्य पद्धतीने कुंडी कशी भरावी या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ देखील मी चॅनलला शेअर केलेला आहे. मंडळी, नर्सरीतून आपण झाडं आणल्यानंतर त्यांना रिपोर्ट करत असतो, पण रिपोर्ट करत असताना प्रॉपर वे कुंडी कशी भरावी हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर कुंडी भरली तर मात्र तुमचं झाड हे वर्षानुवर्ष टिकेल आणि कुठल्याही प्रकारचं जे झाड आहे ते दगावणार नाही. सो आपण जर व्यवस्थित माती आणि खत याच्या मिश्रणाने जर कुंडी भरली तर पाणी साचण्यापासून देखील रोखले जात असते, आणि शिवाय जे काही पोषक तत्व असते ते रोपांच्या मुळापर्यंत देखील पोहोचत असतात. सो मंडळी, अशा प्रकारे नक्कीच तो व्हिडिओ देखील चेकआउट करा, आणि नवीन रोपं जर तुम्ही किंवा कटिंग्स लावणार असणार तर त्या पद्धतीने देखील. सो मंडळी, सततच्या कोसळणाऱ्या पावसापासून आपल्याला देखील आपली झाडं ही खराब होऊ नये म्हणून आपल्याला थोडंसं त्यांच्याकडे लक्ष आणि थोडीशी मेहनत घेणं देखील गरजेचं आहे. थोडा पाऊस ओसरल्यानंतर त्याचा चांगलासा रिझल्ट हा आपल्या झाडांवर नक्कीच दिसून येणार आहे, आणि झाडं पुन्हा भरपूर अशा कळ्या आणि फुलांनी पुन्हा सजून येणार आहेत. आय होप मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करणार नाही. अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑल्सो ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. मंडळी, लॉंग व्हिडिओसोबत मी शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील गार्डनिंग रिगार्डिंगच्या टिप्स ह्या व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते. त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओला देखील नक्कीच भेट द्या, आणि त्यातून तुम्हाला लॉंग व्हिडिओची देखील माहिती मिळणार आहे. सो मंडळी, या ठिकाणी गुलाबाला छान अशी कळी आलेली आहे. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुम्ही